हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज सर्वांना तर नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देते। पहिल्यांदा आज आपला श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि आज नागपंचमी आहे, तर खूप छान वाटते। आणि आज जिकडे पाहो तिकडं लेडीज आहेत ते पांढऱ्या साड्या घालून वारुळाला जातात, कोणी स्टेटस होते, खूप छान वाटते। पण माझ्याकडे पांढरी साडी नाही आहे, पांढरा ड्रेस पण नाही आहे, साडी आहे पण ती खूप हलकी आहे आणि मला साडी घालून जर दिवसभर जर काम करायचं म्हणलं तर होणार नाही, त्यासाठी मग मी साडी नाही घातली, मी ड्रेसच घातला आहे। हा ड्रेस मला रिसीव झालेला आहे, तो मिशोकडून रिसीव झालेला आहे आणि हा ड्रेस कॉडसेट आहे, फक्त 340 रुपयाचा कॉडसेट आहे, 40 पण नाही 338 रुपयाचा कॉडसेट आहे। तर बाबू व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे आज, की आज काही बिझनेस रिलेटेड मी व्हिडिओ बनवत नाही आहे, तर बिझनेस रिलेटेड वगैरे असा व्हिडिओ नाही। औषध प्यायचं का तुला? हां, एक मिनटं, मी तिला औषध पाजते। तर तिला औषध प्यायचं होतं, रोज तर पित नाही पण आत्ता प्यायचं होतं, पण काही पित नाही, मी तिला वाटेत दिले, खेळत बसते। तर जाऊ द्या। तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज तुम्हाला सांगते, एक जण घरी आलं होतं आणि म्हणजे मला असं म्हणतात की तू व्हिडिओ बनवते, तुला अशा कमेंट येतात, तशा कमेंट येतात, तुला काय वाटत नाही का, तू कमेंट वाचत नाही का? बाई, आम्ही तर तुझे कमेंट आहे ना रात्र रात्र वाचतो ना, आम्हाला झोप येत नाही। बघा आता विचार करा की माझ्या कमेंट वाचतात ते, म्हणून त्यांना रात्र रात्र झोप येत नाही आणि म्हणून ते मला घरी सांगायला आले होते की बाई, तुला लोक अशी अशी कमेंट करतात आणि तुला काहीच वाटत नाही का, आणि तू कमेंट वाचत नाही का, आणि कशाला व्हिडिओ बनवते, लोक एवढं वाईट बोलतात, वाईट कमेंट करतात। बघा आता विचार करा तुम्हीच, की तुम्ही तर कमेंट करून जाता, पण टेन्शन मला तर अजिबात येत नाही। मी तर बिनलाजी झाली आहे, बिनलाजी होऊनच सोशल मीडियावर यावं लागतं आणि मी बिनलाजी झालेली आहे पूर्ण, कारण मी हे सगळं आहे ना अगोदरच स्वतःचा मनाचा विचार केलेला आहे, म्हणजे ठाम मनाला असं म्हणजे ठाम सांगितलेलं आहे की कोणी काही बोललं तरी मागे हटायचं नाही आणि कोणी किती काही कमेंट करू द्या, कोणाच्या कमेंटकडे लक्ष द्यायचं नाही, इग्नोर करायचं, तरच सोशल मीडियावर सक्सेस होतं, तरच सोशल मीडियावर जायचं असं। म्हणजे मी स्वतः अगोदर मनाला पण सांगितलं होतं, स्वतःचा विचार मनाचा पण विचार केला होता आणि सगळं म्हणजे विचारपूर्वक मी ह्या गोष्टीत म्हणजे ह्या सोशल मीडियावर मी पाऊल ठेवलेलं आहे। याच्या अगोदर मी खूप वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष फक्त विचारच केला आहे आणि एवढा सगळा विचार करून मी सोशल मीडियावर आलेली आहे। आता विचार करा, हे तर जवळचे होते, जवळचे पण कोणी माझे नातेवाईक नाही, फक्त शेजारचे होते, म्हणून ते मला घरी सांगायला आले की तू असे व्हिडिओ नको बनवू, तू व्हिडिओ नको बनवू, तू व्हिडिओ कशाला बनवती, व्हिडिओ बनवून बदनामी होते, कोणाचं चांगलं झाले आणि लोक काय काय बोलतात। बाई, आमच्या गल्लीत तर सगळी तुझीच चर्चा होती, बाई ती राणी कशी व्हिडिओ बनवते आणि तिला काय काय कमेंट येतात, आमच्या घरचे तर सगळेजण वाचतात तिची कमेंट। आणि रात्री माझ्या पोराने दाखवली, रात्री माझ्या सुनेने दाखवली, रात्री असंच झालं तसंच झालं। मला ऐकून नाही ना एवढं बरं वाटलं ना, खरोखरच मला मग नंतर विचार केला, खरोखरच माझी प्रगती होती बरं का। लोक घरी येऊन मला म्हणजे लोकांना माझी कमेंट म्हणजे माझी कमेंट वाचायला रात्र रात्र जागतात, तर मी विचार केला की खरंच मी फेमस झाली भाऊ, आणि मी खरंच स्वतःला खूप नशीबवान समजते की एवढ्या लवकर आहे ना मला माझी सोशल मीडियावर एवढी चांगली प्रगती होते। विचार करा मला म्हणजे, आणि नंतर मी माझ्या नवऱ्याला जर सांगितलं, नवऱ्याला तर ह्यातलं काही कळत नाही आणि नवऱ्याला माझ्या काही घेणं देणं पण नसतं, कोणी काही बोलू द्या, माझी बायको म्हणजे जे काय करते चांगलंच करते, माझी बायको तर वाईट काही करत नाही ना। माझी बायको कधी घराच्या बाहेरसुद्धा नव्हती, माझ्या बायकोला सगळेजण ओळखतात पण माझी बायको कोणाला ओळखत पण नाही, हे माझ्या नवऱ्याला माहिती आहे। माझा नवरा तर ह्या सगळ्या गोष्टीपासून खूप लांब असतो, त्याला काहीच घेणं देणं नसतं, पण मलासुद्धा वाईट अजिबातसुद्धा वाटलं नाही आहे, कारण म्हणजे व्हिडिओ खाली कमेंट न करता माझे व्हिडिओ रात्र रात्र बघतात, आणि बघतात म्हणण्यापेक्षा व्हिडिओ नाही बघत, कमेंट वाचायला थांबतात त्या व्हिडिओवर, आणि तिथं माझा व्ह्यूज आहे ते वाढून जातो आणि वरनं घरी येऊन सांगतात, वरनं त्यांना रात्र रात्र विचार येत नाही, एवढी माझी काळजी करतात। हे बघून मला खरंच खूप भारी वाटलं बरं का, कारण माझी काळजी माझ्या घरचेसुद्धा आईवडीलसुद्धा करत नाही आहेत की
तेवढे तुम्ही काळजी करता, त्यासाठी खूप भारी वाटलं. आणि मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की बरं झालं, तुम्हाला अभिनंदन. तुम्हाला रात्र झोप येत नाही. स्वतःला मी लई हे समजते की मी तुमची झोपच उडवून टाकली. बघा किती ताकद आहे माझ्यात. माझ्या एक तर व्हिडिओने तुमची झोप उडवून टाकली म्हटल्यानंतर विचार करा मी काय काय करू शकते. सांगायचं तात्पर्य एकच, ज्याला जे पटतंय ते त्याला तो करतोय. तुमच्या घरातल्या सुना, लेकी, बाळा सगळ्या तुमच्या घराच्या आतमध्ये आहेत. त्याच्यात तुम्ही खुश राहायला पाहिजे. दुसऱ्यांच्या लेकी बाळाकडे, सुनांकडे एवढं नका लक्ष देऊ. त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांचे नातेवाईक आहेत. आणि मेन म्हणजे आम्ही चुकीचं काहीच करत नाही आहे. आणि तुम्ही माझे व्हिडिओ फक्त दिवसा जरी बघत असेल तर रात्रीचं पण बघायला चालू करा. लाईव्हला पण यायला चालू करा. लाईव्हला पण लोक लय घाण बोलते, तर तुम्ही ते पण वाचायला या. तुमचा पण टाईमपास होईल आणि तुमच्या टाईमपासात माझा फायदा होईल. बरोबर? म्हणजे कसं असतं ना, लोकांचं किती वाईट असतात. कोणी पुढं चाललं तर त्यांना म्हणजे, आणि हेच नाही, हे तर मला छान वाटलं यांनी घरी येऊन सांगितलं. ह्यांचं एक जाऊ दे, हे एक विषय म्हणजे ह्यांचा तर मला काही नाही वाटत बरं का. समजत असतील काय ते मला. आणि म्हणजे माझ्याबद्दल त्यांच्या मनात काहीतरी चांगले विचार असतील, चांगल्या भावना असतील म्हणून त्यांनी मला घरी येऊन सांगितलं. पण यातलं त्यांना एवढं काही माहीत नाही आहे. त्यासाठी त्यांना जे वाटलं त्यांनी ते माझ्यापाशी येऊन सांगितलं. पण काही नालायक लोक आहेत, ते माझ्या नवऱ्याला भरून देतात. माझ्या नवऱ्याला म्हणतात तुझी बायको अशी व्हिडिओ टाकते, तशी व्हिडिओ टाकते, तुझ्या बायकोला ह्या कमेंट येतात, ते कमेंट येतात. हा मेन तर माझा नवरा अनपढ आहे. माझ्या नवऱ्याला वाचता येत नाही. आणि तेच लोक फायदा घेऊ राहिले. माझ्या नवऱ्याला म्हणतात की तुझ्या बायकोला अशी कमेंट येते, तशी कमेंट येते, तुला वाचा येत नाही म्हणून तुझी बायको तुझा फायदा घेते. बरंच काय भरून द्यायचं आहे ना. तुमच्या गांडीत दम असेल ना, समोर या, माझ्यासमोर बोला, मला डायरेक्ट येऊन बोला. जसं यांनी आज धाडस केलं समोर येऊन बोलण्याची. आणि खरं तर त्यांना सॅल्यूट माझा. त्यांचा मला अजिबातसुद्धा राग नाही आला. त्यांना जे वाटलं ते तिथं गू खाण्यापेक्षा त्यांनी मला समोर येऊन सांगितलं. म्हणजे माझ्या समोर येऊन सांगितलं की तू असे व्हिडिओ नको बनवू, तसे व्हिडिओ नको बनवू. ओके? पण तुम्ही जे बाहेर गू खाता ना, त्याच्यापाशी म्हणा, तुमचा ग्रुप म्हणा, किंवा माझ्या नवऱ्याला जे भरून द्यायचं जे कामं करताय ना, ते कामं आहे ना तुम्ही बंद करा. कारण नाही, माझ्या नवऱ्याला काही फरक पडत नाही. माझा नवरा तुमचे बोलणं ऐकून घरी येत आणि मला भांडत लागलं भाऊ, मला भांडत का मला काही प्रश्न करत. आणि जरी माझ्या नवऱ्याने मला काही प्रश्न केले तरी उत्तर माझ्याकडे भरपूर आहेत. फक्त मीच अनपढ आहे, माझा नवराच अनपढ आहे असं नाही आहे. माझे दीर आहेत, माझे नंदा आहेत, माझे बरेच नातेवाईक आहेत, सगळ्यांना वाचता येतं. माझ्या बहिणी आहेत, माझा भाव आहे, माझे आईवडील आहेत, माझे चुलत निलत भाऊ आहेत, सगळे आहेत. आणि सगळे माझे व्हिडिओ बघ. ओके? त्यासाठी तुम्ही एवढं लोड नका घेऊ. जे पण बोलायचं आहे ना, तोंडावर येऊन बोला. दुसऱ्याच्या संसारात तोंड खुपसणं बंद करा. तुम्ही बघा. आम्ही तुमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही, तसं तुम्ही पण आमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करू नका. तुमचे कुठं किती कोणासोबत लफडे आहेत ते आम्हाला माहीत आहेत. त्यासाठी आम्हाला तुमची सहानुभूती नको. दर हां, मांडीव बस. आम्हाला तुमची सहानुभूती नको. तुम्ही तुमचं लाईफ बघा, आम्हाला आमची लाईफ बघू द्या. आणि तुम्ही जे काही करताय ना, ते जर आम्ही भांडं फोडलं तर काय होईल ते विचार करा. आम्ही फक्त सोशल मीडियावर ओपनली पब्लिक व्हिडिओ टाकतो. तसं तुम्ही जे चार भिंतीच्या आत करता ना, तसं आम्ही नाही करत बरं का. त्यासाठी जरा आमच्या चर्चा आहे ना जरा जपूनच करा. व्हिडिओद्वारे सांगितले ह्याच्यातच सगळ्यांनी समजून घ्या. घरी येऊन समजून सांगायला मला टाईम अजिबातसुद्धा लागणार नाही का नाही ग म्हणणं. आले वा. चला तर मग बाय. आशा करते की माझं थोडं तरी बोलणं तुमच्या ह्याला लागलं असेल. मिरची लागू दे जरा तुम्हाला. आणि माझे जे जळणं इथं तिथं निंदा करणं ते करताय ते बंद करा. तुमचं सगळं भांडं फोडायला मला 1 सेकंदसुद्धा लागणार नाही. हसता खेळता संसार तुमचा उद्ध्वस्त होईल. जिथं ज्या कामावरती तुम्ही पोट भरताय ते कामसुद्धा तुमचं म्हणजे तिथंसुद्धा तुकड्यालासुद्धा महाग होता. आणि एवढा विचार करा. असं करून टाकेल मी. माझ्या नादी अजिबातसुद्धा लागू नका.